प्रिय विद्यार्थी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मराठीमध्ये कथालेखन पाहणार आहोत, सोन्याची अंडी देणारी कोंबडी। सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राइब करून घ्यावे, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। चला मुलांनो, आता आपण पाहूया सोन्याची अंडी देणारी कोंबडी। एक होता शेतकरी, त्याने एक कोंबडी विकत आणली, तिला खुराड्यात ठेवले। दुसऱ्या दिवशी कोंबडीने एक अंडे घातले होते। त्याने ते अंडे उचलून पाहिले, त्याला आश्चर्याचा धक्काच बसला। आता मुलांनो, का त्याला आश्चर्याचा धक्का बसला पाहूया। ते अंडे सोन्याचे होते। कसले अंडे होते मुलांनो? सोन्याचे। त्याने ते बाजारात विकले, त्याला खूप पैसे मिळाले। दुसऱ्या दिवशी ही कोंबडीने सोन्याचे अंडे दिले। ती रोज सोन्याचे अंडे देऊ लागली। शेतकऱ्याला खूप पैसे मिळू लागले। आता मुलांनो पहा, एक शेतकरी होता, त्याने एक कोंबडी विकत आणली होती, तिला त्याने खुराड्यात ठेवले। दुसऱ्या दिवशी काय झालं, कोंबडीने एक अंडे घेतले। आता अंडे घातल्यानंतर त्याने ते अंडे उचलून पाहिले, त्याला आश्चर्याचा धक्का बसला। का? कारण ते अंडे सोन्याचे होते। त्याने काय केले, ते अंडे बाजारात विकले, त्याला खूप पैसे मिळाले। दुसऱ्या दिवशी कोंबडीने सोन्याचे अंडे दिले। आता ती कोंबडी रोज सोन्याची अंडी देऊ लागली। शेतकऱ्याला खूप पैसे मिळू लागले। आता मुलांना पाहूया, शेतकरी पुढे काय करतो। तर बघा मुलांनो, शेतकऱ्याला हाव सुटली। काय सुटली? हाव सुटली। शेतकऱ्याला असं वाटलं की आता मला एकदाच हे सर्व अंडे भेटले पाहिजेत। मग काय करतो बघूया। त्याने विचार केला, कोंबडी रोज सोन्याचे अंडे देते, म्हणजे तिच्या पोटात खूप अंडी असणार। त्याला ती सगळीच्या सगळी अंडी एकदम हवी। कशी हवी मुलांनो? एकदम हवी। एकदाच त्याला सर्वात श्रीमंत माणूस बनायचा आहे असे वाटू लागले। म्हणून त्याने कोंबडीला मारले आणि तिच्या पोटात पाहिले, तिथे एकही अंडे नव्हते। एकही अंडे नव्हते आणि कोंबडी तर मरून गेली होती। त्याला आता कधीच सोन्याचे अंडे मिळणार नव्हते। तो खूप दुःखी झाला। शेतकरी खूप दुःखी झाला, कारण कोंबडीच्या पोटातही एकही अंडा नाही भेटला होता आणि ती मरून सुद्धा गेली होती। स्वतःला दोष देऊ लागला। कोण दोष देऊ लागला? शेतकरी। तर मुलांनो, आता हा आपल्या कथालेखनचा निर्णय बघूया। अति हाव नाशाकडे धाव। अति हाव नाशाकडे धाव। मग ही आपल्याला एक सीख भेटत आहे मुलांनो, की अति हाव केला नाही पाहिजे। त्या शेतकऱ्याने अति हाव केला, त्याची कोंबडी पण गेली, त्याला सोन्याची अंडी पण भेटले नाही। तर मुलांनो, अजून आपण चॅनलला सबस्क्राइब जर नाही केलं असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनचे बटन प्रेस करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपले कमेंट्स जरूर लिहा। तर मुलांना आपण पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन कथालेखन संगती। चला मुलांनो, सबस्क्राइब करूया।